कोर्टाच्या फेऱ्या, वकिलांची मोठी फी आणि वर्षानुवर्षे चालणारी केस, ह्या सगळ्यातून सुटका मिळवण्यासाठी काही सोपा मार्ग आहे का? हो, आहे. आणि आज आपण त्याच पर्यायाबद्दल बोलणार आहोत. लोक अदालत, ज्याला आपण लोकांचं न्यायालय असंही म्हणतो. लोक अदालतीचा मूळ उद्देशच हा आहे की न्याय जलद मिळावा, सगळ्यांना सहज मिळावा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेहमीच्या कोर्टासारखा मोठा खर्च व्हायला नको. ठीक आहे, तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? लोक अदालत म्हणजे काय, ती कशी काम करते, तिच्याकडे कुठली प्रकरणं जातात, तिथं निर्णय कसा होतो आणि त्या निर्णयाला किती महत्त्व आहे, हे सगळं आपण टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. चला मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी हे समजून घेऊ की लोक अदालत म्हणजे नेमकं काय आहे आणि का आज शहरांपासून ते गावांपर्यंत लोक याला इतकी पसंती देत आहेत. हे बघा, हे एक असं व्यासपीठ आहे ना, जिथे हार जीत नसते. इथे दोघांनाही पटेल असा एक मधला मार्ग शोधला जातो. एक तडजोड केली जाते. ह्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय, तर वाद मिटतो पण मनात कटुता राहत नाही. नाती टिकतात. आता इथं बघा, नेहमीचं कोर्ट आणि लोक अदालतला फरक अगदी स्पष्ट आहे. एका बाजूला कोर्ट फी, मोठी प्रक्रिया आणि भरपूर वेळ, तर दुसऱ्या बाजूला शून्य कोर्ट फी आणि एकदम जलद, आपापसात बोलून तोडगा. आणि हाच तर याचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे. बरं, मग ही एवढी चांगली व्यवस्था चालवतं तरी कोण? म्हणजे लोक अदालत भरवण्याचा अधिकार कोणाला असतो आणि यात नेमकं कोण कोण असतं जे हा न्यायनिवाडा करतात? चला तेच पाहूया. हे बघा, कायदा अगदी स्पष्ट सांगतो. तालुका स्तरावरच्या लीगल सर्व्हिस कमिटीपासून ते अगदी सुप्रीम कोर्टाच्या लीगल सर्व्हिस कमिटीपर्यंत या सगळ्या संस्थांना लोक अदालत भरवण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि यांचं पॅनल एकदम साधं पण खूपच प्रभावी असतं. यात एक न्यायाधीश असतात जे कार्यरत किंवा निवृत्त असू शकतात. ते कायदेशीर बाजू सांभाळतात. आणि त्यांच्या सोबतीला एक वकील किंवा एखादे सामाजिक कार्यकर्ते असतात. ते व्यावहारिक तोडगा काढायला मदत करतात. म्हणजे बघा, कायदा आणि व्यवहार या दोन्हींचा इथे उत्तम मेळ साधला जातो. आता येतोय सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे लोक अदालतीकडे कुठल्याही प्रकारची केस नेता येते का, की त्यासाठी काही नियम आहेत? पाहूया त्यांचं अधिकारक्षेत्र काय आहे. याची व्याप्ती बऱ्यापैकी मोठी आहे. समजा तुमची एखादी केस आधीच कोर्टात पेंडिंग आहे, ती तुम्ही इथे आणू शकता. किंवा अजून कोर्टाची पायरी चढलेली नाही पण वाद आहे, जसे की शेजाऱ्यासोबत जागेचा वाद, तर असं प्रकरणही तुम्ही थेट लोक अदालतीत घेऊन जाऊ शकता. मुख्यतः कोणती प्रकरणं येतात, तर मोटार अपघात, नुकसान भरपाईची प्रकरणं, कौटुंबिक वाद, कामगारांचे पगार किंवा इतर प्रश्न, लाईट बिल किंवा पाणी बिलाचे वाद, आणि हो, असे फौजदारी गुन्हे ज्यात कायद्यानुसार तडजोड शक्य आहे ती सुद्धा. पण एक गोष्ट इथे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, आणि परीक्षेच्या दृष्टीने तर हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. जे गंभीर गुन्हे आहेत, म्हणजे खून, दरोडा, थोडक्यात जे नॉन कंपाऊंडेबल गुन्हे आहेत, ज्यात कायद्याने तडजोडीला कोणतीही परवानगी नाही, अशी प्रकरणं लोक अदालतीत अजिबात चालत नाहीत. ही त्याची एक स्पष्ट मर्यादा आहे. बरं, मग आता हे तर कळलं की कोणती प्रकरणं जातात, पण ती तिथे पोहोचतात कशी, म्हणजे प्रोसिजर काय आहे? तर कायद्याच्या कलम 20 मध्ये याचे काही सोपे मार्ग सांगितले आहेत. पहिलं म्हणजे दोन्ही पार्ट्यांनी एकत्र येऊन ठरवलं की चला आपण लोक अदालतीत केस मिटवूया. दुसरं, एका पार्टीने अर्ज केला आणि कोर्टाला वाटलं की हो, यात तडजोड होऊ शकते. आणि तिसरं म्हणजे कोर्ट स्वतःच म्हणू शकतं की हे प्रकरण लोक अदालतीत मिटण्यासारखं आहे आणि मग ते केस तिथे पाठवू शकतं. पण समजा लोक अदालतीत गेलात पण तडजोड झालीच नाही, तर मग काय होतं? केस तिथेच अडकते का? नाही, अजिबात नाही. जर तडजोड झाली नाही तर तुमची केस ज्या कोर्टातून आली होती तिथे परत जाते. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या स्टेजवर केस थांबली होती तिथूनच पुढे सुरू होते. तुमचं काहीही नुकसान होत नाही. त्यामुळे हा एक नो रिस्क ऑप्शन आहे असं म्हणायला हरकत नाही. आता आपण येऊया लोक अदालतीच्या सगळ्यात पॉवरफुल भागाकडे, तो म्हणजे तिथला निर्णय, ज्याला कायद्याच्या भाषेत अवॉर्ड किंवा निवाडा म्हणतात. या निवाड्याला किती ताकद आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हे बघा, हा फक्त एक कागदावरचा मैत्रीपूर्ण समझोता नाही. कायदा स्पष्ट म्हणतो की लोक अदालतीचा निवाडा हा एखाद्या दिवाणी न्यायालयाच्या डिक्रीसारखाच असतो. म्हणजे त्याला तितकीच कायदेशीर ताकद असते आणि त्याची अंमलबजावणीसुद्धा तशीच केली जाते. या निवाड्याची 3 वैशिष्ट्ये आहेत जी तुम्ही लक्षातच ठेवली पाहिजेत. 1. तो अंतिम असतो, फायनल. 2. तो दोन्ही पक्षांवर बंधनकारक असतो, दोघांनाही तो पाळावाच लागतो. आणि 3. आणि हे सर्वात महत्त्वाचं, या निवाड्याविरुद्ध कुठेही कोणत्याही कोर्टात अपील करता येत नाही. म्हणजे एकदा निर्णय झाला की तो झाला, वाद कायमचा संपला. आणि यात अजून एक फायदा आहे. समजा तुमची केस आधी रेग्युलर कोर्टात होती आणि तुम्ही तिथे कोर्ट फी भरली होती.
जर तुमची केस लोक अदालतीत मिटली तर ती भरलेली सगळी फी तुम्हाला परत मिळते. म्हणजे वादही मिटला आणि पैसेही वाचले. पण मग मनात प्रश्न येतोच की जर निवाडा झाल्यावर एखादा पक्ष समाधानी नसेल तर अपील तर करता येत नाही, मग काय करायचं? इथे एक गोष्ट समजून घ्या. त्या निवाड्यावर अपील करता येत नाही कारण तो दोघांच्या संमतीने झाला होता. पण पक्षकारांना तोच वाद घेऊन नव्याने म्हणजे स्क्रॅचपासून योग्य कोर्टात नवीन केस दाखल करण्याचा अधिकार असतो. ते करू शकतात, पण त्या निवाड्याला चॅलेंज करू शकत नाहीत. चला तर मग आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं त्याचे मुख्य मुद्दे थोडक्यात पुन्हा एकदा बघूया, म्हणजे ते कायम लक्षात राहतील. तर काय लक्षात ठेवायचं? लोक अदालत म्हणजे एक पर्यायी विवाद निराकरण पद्धती आहे. इथे कोर्ट फी नाही, फक्त तडजोड होण्यासारखी प्रकरणं हाताळली जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिचा निवाडा हा दिवाणी कोर्टाच्या हुकूमनाम्यासारखा अंतिम आणि बंधनकारक असतो. ज्यांना कमी खर्चात, कमी वेळेत कायदेशीर तोडगा हवाय त्यांच्यासाठी हा एक उत्तम मार्ग आहे. आणि शेवटी एक विचार, आज आपल्या देशातल्या कोर्टामध्ये कोट्यावधी केसेस पडून आहेत. अशा परिस्थितीत हे लोकांचं न्यायालय न्यायव्यवस्थेवरचा ताण कमी करण्यासाठी खरोखरच एक गेम चेंजर ठरू शकतं का? यावर आपण सगळ्यांनीच विचार करायला हवा.